कराड येथील कोळे येथे महाराष्ट्र केसरी मैदान पार पडते आणि आज खऱ्या अर्थानं विठ्ठलांचा चिक्या आणि पक्षा ही सुंदर गाडी अशी कोणत्या सेमीमध्ये पळाली? ती 5व्या सेमीत पळाली. 5व्या सेमीमध्ये पळाली. तर गुलाल घेतला मित्रांनो आणि अक्षरशः स्पीड जबरदस्त लागलं. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल आजचं महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे, गुलाल भेटला आपल्याला, नाही आम्हाला खूप आनंद आहे कारण की नाशिक भागातून 450 किलोमीटर येऊन आणि कराड भागातनं नव्हे तर महाराष्ट्र केसरीच्या मैदानात गुलाल मिळणं हे नशिबातली गोष्ट आहे आणि ती गुलाल झाल्याबद्दल सर्वांचा अभिनंदन. आता मला सांगा जरा परिचय द्या आपल्या नंदीचा आणि तुमचा परिचय द्या. आपलं नाव काय पहिल्यांदा? हा नाशिक गिरनारकरांचा पक्ष आहे. 5 भावांचा घरचा साज या नावाने गाडी पळते. गिरनारकरांचा पक्ष म्हणूनच हा बैल इकडं ओळखला जातो. पण नावाने कोणत्या पळते गाडी म्हणजे गिरनार? नाही नाशिक गिरणारा 5 भावांचा घरचा साज. मग आता तुम्ही तुमचा परिचय सांगा, तुम्ही कोण? आता आम्ही जय पराजय ग्रुप नाशिक तांडव गुरु या बैलांचे आम्ही आणि त्याच्या आता हा आमच्याच चुलत भावांचा बैल आहे. हां काय सांगाल याचे वैशिष्ट्य, काय सांगाल? रोहन भाई वैशिष्ट्य काय सांगाल? वैशिष्ट्य काय नाही, बैल 4ही खांदी आतनं बाहेरनं 4ही खांदी पळतो. आज नानांचा चिक्क्यासोबत पळाला, सुंदर गाडी पळाली. तुम्ही पण बघित असेल की अंतरानं गाडी पळाली. कसं स्पीड वाटलं काय आज? नाही गाडीनं म्हणजे चांगलं स्पीड धरलं आणि कसं आहे आज यवतचे अण्णा रोहन भैया साळुंके आपले आणि यांनी नियोजन केलं आणि सुंदर अशी गाडी पळाली. बरं आता पक्षा इकडे असतो मुक्कामी वगैरे म्हणजे काय आपलं इकडे का तिकडे? नाही बैल ज्या वेळेस मोठं मैदान असेल त्याच वेळेस बैल येतो, नाही तर इतर वेळेस गोड्या बैलामध्येच बैल पळतो किंवा बिनजोडला मुंबईला बैल पळतो. बरं म्हणजे एवढा प्रवास करताय तुम्ही त्याचा? हो, जे आपलं महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र केसरी मैदान म्हणा, हिंद केसरी मैदान म्हणा, त्या गुलालात आपण गुलाल मिळवण्यासाठी आपण कुठं पण असलं तरी लांब जाण्याची आपल्याला इच्छा असते. विशेष म्हणजे एवढ्या लांबून तुम्ही येताय आणि तुमचा नंदी तुम्हाला नाराज करत नाही. बैलाचं वैशिष्ट्य असं आहे का बैल येतानीच गाडीत बसून येतो, त्याच्यामुळे बैलाची ती एक अडचण नाही. बरं बैलाला प्रवास वगैरे जाणवत नाही त्याच्यामुळे मग सेट बघायला गेलं तर तुम्ही गट बघितला असेल, सिमी बघितला असेल. गट जेवढ्या अंतरानं काढला तेवढ्याच अंतरानं सिमी पण काढला आहे. दोन्ही पण नंदी सुंदर अशी पळाले. विठ्ठल नानांचं ड्रायव्हिंग तर काय बोलायला नको, अनुभवी ड्रायव्हर आहेत. नानांच्या ड्रायव्हिंग विषयी काय सांगा? नाही नाना म्हणजे काय आज बैलगाडी क्षेत्रातील एक नामवंत ये ड्रायव्हर आहे. त्यांचा काय त्यांना तोड नाही, पण मग त्यांची काय आमची एक इच्छा पूर्ण झाली का त्यांच्या बैलाबरोबर बैल पळाला आणि आज स्वतः नानांनी बैल पळावला. आणि विशेष म्हणजे आपलं नंदी इकडे पण नाव चर्चेत असतं, गिरनारकरांचा पक्ष. हो म्हणजे चर्चा असतो. नक्कीच एक चांगला मित्र नंदी पळतोय. जर इकडे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट साधायचं म्हटलं तर तुमचा नंबर सांगून ठेवा, म्हणजे आपल्याला कोणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं. नाही तसं आहे ना, कोणाला कॉन्टॅक्ट लागत असेल तर अण्णा ड्रायव्हर यवतचे आणि आपले सचिन कोळेकर हे नियोजन करता बैलांचे आणि रोहनभाई आणि सुट्टी मेकर आहे आपलेवाले. ते आता म्हणजे आपणच आता बैल विकलेला बैल बलमा आता कडक वाचलेला बैल दिलेला आहे. ते संघर्ष होता बुलेट आणि तो बलमा पळतो, त्याची बलमाची पण सुट्टी आता रोहनभाईच करता आणि आता पक्षाची पण सुट्टी तेच करतात. काय सांगाल आजचा एक वेगळा गुलाल भेटला तुम्हाला? काय झालं, दोन्ही बैल 4 फेरी मी सोडली, दोन्ही बैलाला राहिले आणि दोन्ही बैल पहिल्यापासून सोडतो. विषय कसा आहे, दोन्ही बैल घोड्यातले आहेत. सुट्टीला थोडा ताप असतो, तो पण पाय नाचवतो, ते पण पाय नाचवतो. आज विठ्ठलांचा बैल आहे, तो पण बैल म्हणजे थोडासा सलगरीमध्ये आहे. ते सुट्टीला कसा आहे, जर लय इद्रापण करायला लागला तर ते उड्या मारायची शक्यता असते. आणि आज बैला गटाला पाहिलं मग बरंच पब्लिक होतं ना, मोठी गाडी होती त्यामुळे पब्लिक पण बरंच होतं. त्यामुळे व्हायचं बैलानं सुट्टीला शांत होता. सेमीला सुट्टीला थोडा कमी हल्ला बैल, जरा पब्लिक माग असते, बैल मागे टोकरत राहतो. सेमीला असा विषय होता की पब्लिक कोण नव्हतं, सगळ्या गाड्या मोठ्या होत्या. सेमी टॉपचा सेमी होता तो पक्षाचा चिक्याचा, त्यात मग पब्लिक पांगून होते सगळं. त्यामुळे बैल खालनं जी गाडी गेली तेव्हा आम्ही म्हणलं गाडी राहिली. नक्कीच आणि चांगली जोडी पाहिली. तर फायनलचा फेरा पण आहे. सेट तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्या टीमला. नक्कीच महाराष्ट्र केसरीचा गुलाल तुम्हाला मिळेल ही तुम्हाला शुभेच्छा आहे. मिळालाच पण एक नंबर पण करली जोडी, तुम्हाला ही शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.